शाळेत एकत्र शिकणाऱ्या खेळणाऱ्या मुलांच्या डोक्यात जेव्हा दादागिरीचं भाईगिरीचं खूळ भरतं आणि त्यातून पुढे असं काही घडतं की ज्याची कल्पना तुम्ही आम्ही सुद्धा करू शकत नाही। अशीच एक धक्कादायक घटना मुंबईच्या भांडूप परिसरामध्ये घडली। 8वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाची त्याच्याच 3 अल्पवयीन मित्रांनी मारहाण करून हत्या केली आणि हत्येनंतर एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखं हत्येचा बनाव केला। पण शेवटी त्यांचं हे भयानक सत्य समोर आलंच। नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीने या हत्या प्रकरणाचा छडा लागला पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। सिद्धार्थ अजय लोंढे भांडूप पश्चिमेतील तुळशेटपाडा येथे आपल्या कुटुंबासोबत राहणारा एक मुलगा जो 8वीच्या वर्गामध्ये शिकत होता। अशात 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास तो खेळायला जातो असं सांगून घराबाहेर पडला। पण रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही। कुटुंबियांनी शोध घेतला तरी काहीच माहिती न मिळाल्यानं शेवटी त्याच्या आईनं भांडूप पोलिसांमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेत अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासही सुरू केला होता। प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलं की सिद्धार्थ शाळेत आणि परिसरामध्ये नेहमी मित्रांसोबत दादागिरी करायचा, इतरांना धमकवायचा। त्यामुळे वैतागलेल्या त्याच्या 3 मित्रांनी ज्यांचं वय 14 ते 15 वर्ष आहे त्यांनी सिद्धार्थला धडा शिकवण्यासाठी कट रचला। त्यानुसार त्याला विहार तलाव परिसरामध्ये नेलं आणि एका लाकडी काठीनं जोरदार मारहाण केली। मारहाणीमुळे सिद्धार्थच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेनंतर ही 3ही मुलं जाम घाबरली। त्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावामध्ये फेकून दिला, जेणेकरून तो स्वतःहून बुडल्याचा बनाव रचला जाईल। त्याला तलावात फेकून देऊन सगळे आरोपी आपापल्या घरी निघून गेले। इकडे सिद्धार्थच्या घरचे त्याला शोधत होते, पोलिसही शोधत होते। त्याचा तपास काही लागत नव्हता। अपहरणाचा गुन्हाही दाखल केलेला होता आणि याचाच तपास सुरू असताना दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विहार तलावामध्ये मृतदेह तरंगताना काही लोकांना आढळून आला। त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली। अग्निशमन दलाच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी राजवाडी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। सुरुवातीला त्याचा बुडून मृत्यू झाला असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यावरती ब्लंट ऑब्जेक्टनं म्हणजेच लाकडी काठीनं गंभीर मारहाण केल्यामुळे आणि जखमांमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। बुडल्याचा संशय पूर्णपणे फेल गेला। त्यानंतर भांडूप पोलिसांनी सूत्र हलवली आणि चौकशीला सुरुवात केली। यातच एका मित्राबरोबर त्याला पाहिल्याचं काहींनी सांगितलं। त्यानुसार त्या संशयित मित्राची चौकशी केली तेव्हा सुरुवातीला तो आम्ही सगळेजण पोहायला गेलो होतो तेव्हा तो बुडाला असं त्या सगळ्यांनी सांगितलं। परंतु त्यातील नंतर जेव्हा त्या सगळ्यांची एकट्यानं म्हणजे सेपरेटली त्यांची चौकशी केली गेली तेव्हा त्यातील एकानं गुन्ह्याची कबुली दिली आणि यानंतर 3ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं। मारहाणीमध्ये वापरलेली लाकडी काठी सुद्धा त्यांनी जप्त केली। या प्रकरणी भांडूप पोलिसांनी अपहरण, हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचे गुन्हे दाखल केले आहे। हे 3ही आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांना डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहामध्ये ठेवण्यात आले। पोलीस पुढील तपास करत असून अधिक पुरावे आणि साक्षीदार शोधत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।